ठाणे विभाग अंतर्गत शिक्षण विभाग दिवा आगसन मात्रे गेट येथे अनधिकृत बांधकामाला अधिकृत दाखवून बोगस सही व शिक्का बनवून पालिकेला व बँकेला दिशाभूल करून बिल्डर उत्तम जयराम सावंत यांनी लाखोचा लोन घेतला असल्याचे समाजसेवक गोपाल भानुशाली यांनी पुरावासकट न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ क्रमांक 3 ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार भेटायला पाहिजे 2025च्या ते बिल्डर आहे उत्तम जयवंत सावंत। आता आपण बोलणार की राष्ट्रपती पुरस्कार का, कारण व्हिडिओ क्रमांक 3 आता तिसरा अगोदरचे 2 व्हिडिओ आपण पाहिले असेल। ठाणे महानगरपालिकाचे शहर विकासचे बोगस सही सिक्के बनवून दिवा येथे आगासन म्हात्रे गेट या ठिकाणी अनधिकृत इमारतीला अधिकृत दाखवून त्यामध्ये लोन पास केलेली आहे। सर्व माहिती आपल्याला मी दिलेली आहे। आता त्यांचे व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये जे उत्तम कारनामे आहे त्यांच्या नावाप्रमाणे त्यांची भूमिका पण अति उत्तम आहे। आणि ठाणे महानगरपालिकाचे जे सिंडिकेट आहे आयुक्त श्री सौरभराव साहेबांच्या, कारण सिंडिकेट म्हणजे त्या सिंडिकेटमध्ये सहाय्यक आयुक्त पण येतात, कार्यकारी अभियंता पाणी खाता येतात, MSCBचे कार्यकारी अभियंता येतात। कारण त्या सौरभराव साहेबांच्या नुसतं पेपरवरती आदेश असतात की अनधिकृत इमारतीला पाणी देऊ नये, लाईट देऊ नये, त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि संबंधित जर अनधिकृत इमारत उभी राहिली तर त्याचे जबाबदार सहाय्यक आयुक्त होणार आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येणार। पण आजपर्यंत एकही गुन्हा सहाय्यक आयुक्त यांच्यावरती दाखल करण्यात आला नाही। कार्यकारी अभियंता पाणी खाता, वीज खाता यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही। म्हणून श्री सौरभराव साहेबांचा हे सिंडिकेट आहे असं आपण बेफामपणे आपण बोलू शकतो, कारण यांचे आदेश नुसतं पत्रांवरती असतात। आजच एक लेटेस्टची ईमेलवरती बातमी आली आहे, आचारसंहिता लागलेली आहे। आम्ही 3700 बॅनर काढलेले आहे, अंदाजे 9 वॉर्डमधनं। अरे बॅनर काढले आहे, कुठला उपकार नाही केला आहे। हे बॅनर लावायच्या जे लावतात त्यांच्या नियमानुसार रेव्हेन्यू भरून बॅनर लावायचे असतात। आणि आम्ही एक बॅनर लावलेला, रेव्हेन्यू भरल्याने एका दिवसात काढला, हक्क आहे, गुन्हे पण दाखल केले, हक्क आहे, ते चुकीच्या मी बोलत नाही। पण आज 3700 बॅनर जर रेव्हेन्यू घेऊन काढले पहिले लावले असते तर किती महसूल ठाणे महानगरपालिकेला भेटला असता, हे आम जनता जे टॅक्स पेयर आहे यांनी विचार करावा। चला आपण आता आपल्या मुद्द्यावरती, जे महान बिल्डर बोला का महानुभाव उत्तम नाव चालवणारे उत्तम जयवंत सावंत, MRTP धारक, तहसीलदार कार्याचे 72 लाख रुपये बोजा चढवणारे, बोजा बुडवणारे, यांच्या पण सिंडिकेट अति मजबूत आहे। कारण कुठल्याही अधिकारीला हे विकत घेऊन टाकतात, म्हणून त्यांच्यावरती कारवाई आजपर्यंत शून्य। आता यांचे जे कारनामे तुम्हाला सांगत आहे, ऐकून घ्या, व्हिडिओ थोडा मोठा होणार। की ह्यांनी एका मेस्ता फाउंडेशन नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन यामध्ये डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी म्हणून यांना पद देण्यात आला होता। यामध्ये यांनी जे उत्तम कारनामे केले आहे ते आहे की दिवा येथे जे अनधिकृत शाळा आहे यांची तक्रारी यांनी केल्या होत्या। चोरीचे पेपर नाही, माहिती अधिकार अंतर्गत भेटलेले आहे, पूर्ण दस्तावेज आहे। गोपाल भानुशाली कधी चुकीचे किंवा अवैधप्रमाणे आरोप लावत नाही। जेवढे दिवामध्ये अनधिकृत शाळा आहे ना त्यांची तक्रारी यांनी केल्या होत्या। पण समस्त जनतेला सांगू इच्छितो की जे दुसऱ्याच्या शाळेची तक्रार करतो त्याची स्वतःची शाळा पण अनधिकृत आहे। जे विकास म्हात्रे गेट दिवा आगासन या ठिकाणी आहे ड्यू ड्रॉप शाळा, तड अधिक अंदाजे 4 मजले, त्याच्या बांधकामसुद्धा अनधिकृत। काही दिवसा अगोदर एका राजकीय पक्षाने पण आवाज उचलला होता की सदर ठिकाणी जे पाणी लहान मुलांना जे वापरण्यासाठी देण्यात येतो तो पण गटरच्या पाणी, रियूज पाणी, म्हणजे त्यांच्या आरोग्याला पण धोका। तर जे राजकीय पक्षाने पण अतिउत्तम कार्य केलेलं आहे, नाव मी घेत नाही कारण मी कुठल्या राजकीय पक्षाचे नाही आहे, पण सर्वांना माहीत आहे कोणी अतिउत्तम कार्य केलेला, अतिउत्तम आवाज उचललेला आणि त्यावर कारवाई झाली की नाही ते आता मी माहिती घेणार आहे। पण जो स्वतः अनधिकृत शाळा चालवतो, अनधिकृत बांधकाम केलेली आहे, स्वतःवरती MRTP केलेली आहे,
आणि स्वतः दुसऱ्यांचे जे अनधिकृत शाळा आहेत त्यांची तक्रारी करतात. म्हणजे हे पण अतिउत्तम कार्य आहे त्यांच्या नावाप्रमाणे. हे पण माहिती देण्यासाठी आज मी शिक्षण विभागमध्ये RTI टाकला होता, पण त्याची अंदाजा 2 महिने झाले आहे. कुठलेही डॉक्युमेंट त्याचे सर्व कागदपत्र मागवण्यासाठी BO ड्रॉप शाळा दिवा आगाशन, पण आज 2 महिने झाले, 2 महिने उलटून गेले आहे. आजपर्यंत कुठलंही कागदपत्र मला देण्यात आलेले नाही. दिवा या ठिकाणी जे ठाणे महानगरपालिका यांच्याकडून पत्र गेलं आहे दिवा सहाय्यक आयुक्तांना की सदर शाळांवरती कारवाई करा. तर जे आत्ताची जे तत्कालीन तर कोण होते माहीत नाही, पण आत्ता जे नागर मोजे करून कोणतरी आहे सहाय्यक आयुक्त, त्यांचे पण पॉकेट गरम झाले आहे. चांगले कारवाई शून्य आहे. स्तर विकासकडनं पत्र केलेलं आहे की अनधिकृत बांधकामावरती कारवाई करा, बोगस सही सिक्क्याचे गुन्हे दाखल करा. कारवाई शून्य. पाणी खाता कार्यकारी अभियंता यांना मी स्वतः प्रत्येक इमारतीची माहिती दिली आहे, पाणी कट करा, पण कारवाई शून्य. तर यावरून मी बोलू शकतो की सदर यांना राष्ट्रपती पुरस्कार यांना भेटणं अति गरजेचं आहे असं माझं मत आहे. कारण कोणाची तक्रार करा, कारवाई अधिकारी शून्य आहे. फक्त पगार शासनचा घेणार आहे. अधिकारीला तो पगार जो म्हणजे वाढची मलाई असते तो उत्तम सावंतची खाणार आहे हे लोक. हे तर आरोप आहे आणि हे मी ठोकून पण बोलू शकतो. आणि याचे लवकरच हे या सर्वांना निलंबित करा. यांचे उच्च न्यायालयामध्ये माझी प्रोसिजर पण सुरू आहे. काही कागदपत्र येण्याचे बाकी आहे, यासाठी थांबलो आहे. तर आजचे जे नवीन कारनामे आपण पाहिले उत्तम जयवंत सावंत यांचे, आणि आणखीन आता व्हिडिओ क्रमांक 4 पण येणार आहे, जे यांनी ठाण्यामध्ये जे एक करप्ट बिल्डर आहे, शासनाच्या महसूल रेव्हेन्यू बुडवत आहे, त्याला SRNE झोपडपट्टी पुनर्विकासन विभाग यांनी एक प्रोजेक्ट पण दिला आहे. काय सुरू काय आहे म्हणून यांची पकड एवढी मजबूत आहे. कुठलाही अधिकारी गेला त्याच्या तोंडात नोटाचे पाकिट टाका, अधिकारी गप. पण याचा पण तोडगा आहे. शेवटच्या सर्वात एक तोडगा असतो माननीय श्री उच्च न्यायालय. याच्यातून मला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. या अगोदर पण निर्णय त्यांनीच घेतलेला आहे. लवकरात लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये यांची मी तुम्हाला माहिती देणार. जय हिंद.